आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ, 3 दिवसांमध्ये 121 कोटींची कमाई, विकी कौशलच्या 10 चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला। कल्याण दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी न्यायालयाची परवानगी, सार्वजनिक बांधकाम विभागाला पोलीस बंदोबस्तामध्ये डागडुजी सुरू करण्याचे निर्देश। बुलडाणा शहरामध्ये शिवजयंती महोत्सव साजरा, आमदार संजय गायकवाडांचा मुरळी पोवाडे कार्यक्रमातील गाड्यावर ठेका। उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, सोलापूरसह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहराला पाण्याचं आवर्तन, 1600 क्युसेकनं टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा केला जाणार। जळगाव शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली, गुणवत्ता निर्देशांक 178 वर, वाहनांमुळे सर्वाधिक प्रदूषण झाल्याचं समोर, शहरातील वाढत्या तापमानामुळे गुणवत्ता निर्देशांक 200चा टप्पा गाठण्याचा धोका। नागपुरात बनावट दागिन्यांवर 73 लाखांचं कर्ज काढल्याचा प्रकार, सोनं तपासणीसाठी 16 ग्राहकांशी हातमिळवणी करून बनावट दागिन्यांवर कर्ज मिळवून दिलं, 5 पावली पोलिसांकडून आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी पैसे तत्काळ खात्यामध्ये जमा होणार, देशभरात ऑटोमेटेड चार्ज बँक प्रणाली लागू, ऑनलाईन पेमेंट्स ॲप युजर्सना मोठा दिलासा। मध्य कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या, प्रवासी सुविधा, गर्दी व्यवस्थापन उपाययोजना, मध्य रेल्वेकडून महाकुंभसाठी 42 विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन। बीडच्या माजलगाव दिवाणी कोर्टाचा अनोखा निकाल, थेट जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडी जप्त केली, जिल्हाधिकाऱ्यांना चालत्या गाडीतून उतरवलं। 1998च्या लघुसिंचन प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे कोर्टामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या याचिकेवर माजलगाव कोर्टाचा गाडी जप्तीचा आदेश।